जालन्यातील अनवा गावात एका व्यक्तीला तप्त लोखंडी सळीने चटके। काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून चटके देत झाली होती अमानुष मारहाण। कैलास बोराडे असं चटके दिलेल्या व्यक्तीचं नाव। जालन्यात सळीने चटके देणारा एकही आरोपी सुटता कामा नये। आरोपींवर मकोका लावणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात माहिती। जळगावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 158 कोटी 90 लाख 33 हजारांची मदत मिळणार। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1,14,284 हेक्टरवरील पिकाचं नुकसान। वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील 1200हून अधिक शेतकऱ्यांची सौर कृषी पंप जोडणी रखडली। शेतकऱ्यांनी शुल्क भरलं असतानाही सौर पंप मिळेना। अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकं धोक्यात। गोंदिया जिल्ह्याचा मोरगाव अर्जुनी तालुक्यात उन्हाळी धानाची लागवड। उन्हाळी धानावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत। खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना। नांदेड जिल्ह्यात यंदा हळदीचं क्षेत्र वाढलं, मात्र वातावरणातील बदलांमुळे हळदीच्या उत्पादनात 5% घट। नांदेडच्या धर्माबाद बाजारपेठेत धान्याची आवक वाढली। भावात तेजी कायम असल्यानं शेतकरी सुखावला। पालखेडच्या सिंचनाचे दुसरं आवर्तन 7 मार्चला सुटणार। नाशिकच्या येवल्यातील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। उन्हाळ्यात जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली। वाघूर धरणात 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक। सध्या धरणात 87.70% पाणीसाठा। जळगावात पाणीपट्टी घरपट्टी थकवणाऱ्या 1103 नागरिकांचा पाणी पुरवठा बंद, तर काहींच्या मालमत्तांना कुलूप, तर आणखी 10,000 थकबाकीदारांना नोटीस। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावात भीषण पाणी टंचाई। 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद, पाण्यासाठी महिलांची पायपीट। दुर्गातील आंगणेवाडी धरणाचं निकृष्ट काम झाल्याचा नागरिकांचा आरोप। ग्रामस्थांनी धरणाचं काम बंद पाडलं। राधानगरी तालुक्यातील फराळे कारखान्याचं दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत। लाखो लिटर दूषित पाणी दूधगंगा नदीत मिसळत असल्याचा नदीकाठच्या नागरिकांचा आरोप। पालकमंत्र्यांना देणार निवेदन। मार्चच्या सुरुवातीलाच वाशिममधील पैनगंगा नदीपात्र कोरडं। शेतकऱ्यांमध्ये सिंचनाची भीती निर्माण। पाण्याअभावी उन्हाळी पिकांच्या नियोजनाचं गणित बिघडणार। कल्याणमध्ये दूषित पाणी पुरवठ्यानं नागरिक त्रस्त। उलट्या, टायफॉइड, ताप, डायरियाचे रुग्ण वाढले। केडीएमसीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष। 2 दिवसात उपाय न केल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा। अहिल्यानगरमध्ये सौर ऊर्जेतून वीज निर्मिती। शेतकऱ्यांना दिवसा 8 तास पूर्ण क्षमतेनं वीज पुरवठा। वांबोरी गाव विजेच्या बाबतीत बनतंय स्वयंपूर्ण। गडचिरोलीत शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावरून काँग्रेसचं धरणे आंदोलन। गडचिरोलीत विमानतळाकरता सुपीक जमीन अधिग्रहण न करता वनजमीन वापरण्याची मागणी। वर्ध्याच्या देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। सीसीआय कापूस खरेदी बंद असल्यानं शेतकरी संतप्त। नोंदणी करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणी। जळगावच्या आसोदा गावातील ग्रामस्थांचं घरकुलासाठी आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी करत घरकुलाची मागणी। 4 वर्षांपासून 130 कुटुंबांनी अर्ज प्रलंबित। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची निदर्शनं। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। पुण्यात शरद पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन। HSRP नंबर प्लेटची सक्ती करून महाराष्ट्रातल्या जनतेची लूट। राज्यात 18,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा सरकारवर आरोप। पुण्यातील गुडलक चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडेमारो आंदोलन। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, यासह जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। हिंगोलीत अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा कडकडीत बंद। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसह धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी। धाराशिवच्या परंडा शहरात कडकडीत बंद। सकल बहुजन समाजाच्या वतीनं देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। लातूरच्या लांबजना उमरगा रस्त्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। परभणीत शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वाल्मिक कराडच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देत जोडे मारत निदर्शनं। संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध। देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये आंदोलन। आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी।
जालना मंठा मुख्य महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. लातूरच्या रेणापुरात संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध, मराठा समाजातील तरुणांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन, आंदोलकांकडून कराडसह इतर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला. परभणी शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, प्रवाशांना प्रचंड त्रास, शहरातील अतिक्रमण मनपा प्रशासनानं 15 दिवसात काढावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मनसेचा मनपा आयुक्तांना इशारा. शिर्डीतल्या कोल्हार गावातील दर्ग्याचं अतिक्रमण मुस्लिम बांधवांनी स्वतःहून हटवलं, प्रशासनाच्या नोटीसनंतर अतिक्रमण हटवलं, दरम्यान त्यांना दर्ग्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये रस्त्याचं काम सुरू, पण बाधित घरांवर कारवाई नाही, निधी परत जाण्याच्या भीतीनं 3 कोटींचा चुराडा होण्याची भीती. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत छगन भुजबळांना धक्का, बाजार समितीतील 12 पैकी 6 संचालकांनी सोडली भुजबळांची साथ, भुजबळांची साथ सोडत 6 संचालक सुहास कांदेंच्या गटात. सोलापूर जिल्हा परिषदेतील विकास निधीवरून खासदार प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं, हक्कभंग आणण्याचा अधिकाऱ्यांना इशारा. साताऱ्यात मीरा देवघर पाणी प्रश्नावरून राजकारण तापलं, रामराजे नाईक निंबाळकरांचा पाणी प्रश्नासंदर्भात अभ्यास नाही, माजी खासदार रणजित निंबाळकरांची टीका, निंबाळकरांच्या टीकेला रामराजेंच्या चुलत बंधू संजीव राजेंचं उत्तर. रत्नागिरीतील दापोली नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, शिवसेना गटनेत्या शिवानी खानविलकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला ठराव, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष ममता मोरेंविरोधात अविश्वासाचा ठराव. गडचिरोली पोलीस दलाचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कारानं सन्मान, भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ दिल्लीच्या वतीनं पुरस्कार प्रदान, प्रोजेक्ट उडानमुळे पोलीस दलाचं कौतुक. मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण एसटी आगाराला मिळाल्या 5 नवीन एसटी बस, लोकनेते बाळासाहेब देसाई, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते बसचा शुभारंभ. राजगडमधील महिला पोलीस कर्मचारी प्रमिला निकम यांना FICCIचा स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड, दिल्लीत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यातर्फे गौरव करण्यात आला. पुण्यातल्या भोरमधील नसरापूरमध्ये 8 आणि 9 मार्चला पुणे जिल्हा संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा, कर्जत जामखेडमध्ये होणाऱ्या 66व्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी स्पर्धा. पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरोली गावात MIDC होणार, अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली आमदार शंकर मांडेकरांच्या प्रयत्नातून MIDC प्रकल्प राबवण्याचा निर्धार. बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट निमगावात मोठा आवाज होऊन आकाशातून दगड पडले, तहसील प्रशासनानं दगड ताब्यात घेतले. संभाजीनगरमधील MGM विद्यापीठाच्या भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमकडून पाहणी. मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट, 2024 मध्ये 11,000 प्रवाशांचे 27 कोटीहून अधिक किमतीचे मोबाईल चोरीला, मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या अहवालात माहिती समोर. नांदेडमध्ये चालत्या बसमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका तपासल्या, नांदेड ते धर्माबाद एसटी प्रवासादरम्यानचा प्रकार, व्हिडिओ व्हायरल. केवळ सर न म्हटल्यानं डिलिव्हरी बॉयला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, यवतमाळच्या आर्णीमधील मारहाण सीसीटीव्हीत कैद, दुकानावर जाऊन कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या सटाणामध्ये अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून अत्याचार, सावत्र बापाचा आईवर पोक्सो अंतर्गत गुन्हा, दोघांना बेड्या. जालना शहरातील गांधीनगर भागात किरकोळ वादातून 2 गट आमने सामने, एकमेकांविरोधात झालेल्या दगडफेकीतून वाहनांची तोडफोड, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. परभणीच्या पेडगावमधील शिवरायांच्या पुतळ्यासमोर तरुणांची हुल्लडबाजी, शिवरायांच्या पुतळ्यासमोर तरुणांनी केक कापल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन, 12 जणांवर गुन्हा दाखल. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मारहाण, पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असल्याच्या कारणावरून पतीला मारहाण, रुग्णालयाच्या आवारात मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद.